अपेक्षित संपूर्ण कर्जमाफी कधी होईल अपेक्षित सगळं काही झाले तर ते आता आज तो द्यायचे आता हे बघा, ही डायनामिक प्रोसेस आहे. यामध्ये आपण जे 2 लाखाच्या वरचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027पर्यंत वेळ दिलेली आहे. आणि शेतकऱ्याकडे काय पैसे असतात असं नाही, असले तर तो भरतो. आता शेतकऱ्याने ऑलरेडी 5,000 10,000 जशी त्यांच्याकडे रक्कम असेल तशी बँकेमध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे. जशी त्याची 2 लाखाच्या वरची रक्कम जमा होईल तसं बँकेकडनं आमच्याकडं त्या शेतकऱ्यांचे नंबर्स येतील, तर याद्या आम्ही पब्लिश करू. जसजसे येत राहतील, इट इज अ डायनॅमिक प्रोसेस. याला वेळ लागेल, म्हणजे सगळेच शेतकरी एका वेळेला भरतील असं नाही आहे. पण मेजॉरिटी शेतकऱ्यांची आपण महिनाभरात पूर्ण करणार. म्हणजे 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांची तर महिनाभरात पूर्ण होईल. चालू बाकीच्या 2 लाखाच्या वरच्यांना वेळ लागू शकतो, कारण शेतकरी जसजसे रक्कम भरतील तसं आपण त्यांना लाभ देणार. आणि इन्सेंटिव्ह रोल आउट ते नंतर त्यानंतर हे झाल्यानंतर आपण क्लिअर करू. हे काय दोन्ही एकत्र केलं तर मग खूप कन्फ्युजन होणार. ऑलरेडी याच्यामध्येच आम्हाला चॅलेंजेस येत आहेत. हे पूर्ण झाल्यानंतर आम्ही ते करणार. म्हणजे अराउंड 32 लाख 32 लाख. शेतकरी कर्जमाफी 2026 संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट असणार आहे. पत्रकार परिषद पार पडलेली आहे. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जे काही पत्रकार परिषदेमध्ये महत्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आता कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम तर जमा होणारच आहे, मात्र रेग्युलर कर्जदारांना देखील 2 लाख रुपयाची मागणी आहे. त्या संदर्भात काय निर्णय आहे हे देखील आपण लगेच बघूया. पण त्याआधी तुम्ही पुढील सर्व अपडेटसाठी व सरकारी अपडेटसाठी, कर्जमाफी संदर्भात शेतकरी अपडेटसाठी आपल्या योजनात्र पेजला व चॅनलला लगोलग सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सध्या अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना आहेत, ते म्हणजे पहिल्या टप्प्यात नेमकं किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, किती शेतकरी अपात्र ठरले आहेत, पुढची यादी कधी प्रसिद्ध होणार आहे, ई-केवायसी किती शेतकऱ्यांची पूर्ण केली आहे आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जमाफीसाठी सरकारने हेअरकट बाबत काय जे निर्णय घेतलेला आहे, नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये कधी. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला देखील माहिती आहे की शेतकरी नेते रविकांत तुपकर नेहमी शेतकरी बांधवांसोबत आहे व त्यांनी हा प्रश्न केलेला आहे की रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी काही चूक केली आहे का, त्यांनाही 2 लाखांपर्यंत अनुदान मिळालं पाहिजे आहे. पत्रकार परिषद पार पडली, त्यामध्ये देखील हा प्रश्न विचारला गेला नाही, मात्र हा प्रश्न महत्वाचा आहे. जे रेग्युलर कर्ज भरतात, दुसरीकडून पैसे जमा करून पैसे भरतात, त्यांनी चूक केली आहे का, त्यांना देखील 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळाली पाहिजे आहे. ITR भरणारे शेतकरी, परस्पर पुनर्गठन झालेले शेतकरी आणि तिन्ही कर्जमाफीतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीत समावेश झाला पाहिजे आहे. तुमचं मत काय आहे नक्कीच आपल्या योजनात्र चॅनलच्या माध्यमातून कळवायचं आहे. नक्कीच आपल्याला लगेच कमेंट करा, जेणेकरून आपण शेतकरी बांधवांच्या सोबत आहोत. आपण प्रत्येक शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती योजनेतून लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आता रविकांत तुपकर यांनी ही मागणी केलेली आहे की जे ITR भरतात ते शेतकरी देखील शेतकरीच आहेत. कोणत्या कारणाचं शेतासोबतच कोणता जरी बिझनेस सुरू केला, म्हणजेच व्यवसाय सुरू केला, म्हणजे शेतकरी बांधवांनी व्यवसाय करायचा का नाही, कारण ITR भरतात म्हणून ते शेतकरी नाहीत का. जे परस्पर पुनर्गठन झालेले शेतकरी आहे किंवा जे तिन्ही कर्जमाफीतून वंचित राहिलेले शेतकरी आहे, त्यांची देखील कर्जमाफीत समावेश झाला पाहिजे आहे. आता जे रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांचं तर इतके चिडलेले आहे की तुम्ही बघू शकता, अनेक कमेंट इथे या पोस्टच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी केले की नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर या सरकारने फार मोठा अन्याय केला आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाची खूप मोठी कुचेष्टा केलेली आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये कोणताही शेतकरी प्रामाणिकपणे दाखवून कर्जाची परतफेड करणार नाही. सरकारने जर भविष्यात बँका जिवंत ठेवायच्या असतील तर प्रोत्साहनपर योजनेत बदल करून 2 लाखाची रक्कम नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे आहे, असं अनेक शेतकऱ्यांनी कमेंट केलेली आहे. बघा, 2017-18 कर्जमाफी सुटलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे आहे, कारण शेतकरी कर्जमाफी बघा, रविकांतजी तुपकर यांनी काय केलेलं आहे की मागणी केलेली आहे. मग शेतकऱ्यांना करोडो संख्येने सहभागी होतील. जे आंदोलन जाहीर केलं तर करोडो संख्येने शेतकरी बांधव एकजुटीने काम करतील. बरं, आता ही जी पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये महत्वाच्या बाबी ते लक्षात आले आहे, ते म्हणजे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या अंमलबजावणीबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेले मुख्य मुद्दे म्हणजे कोणते होते, कर्जमाफीची रक्कम आणि वितरण. हे बघा,
16,95,000 ते 96,000 शेतकरी बांधवांची जी यादी आहे ते आलेली आहे. पण त्या यादीमध्ये देखील थकबाकी शेतकरी असणार आहे. थकबाकी शेतकऱ्यांना सुद्धा गरज असणार आहे. खात्यात रक्कम जमा होणार आहे. योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पुढील 2 दिवसात कर्जमाफीची रक्कम थेट जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 16,96,000 पात्र शेतकऱ्यांना कर्ज खात्याची ही रक्कम वितरित केली जाणार आहे. 11,46,000 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण. आतापर्यंत जवळजवळ 11.5 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील एक टाकलेला आहे व्हिडिओ, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्यांना ई-केवायसी करताना किंवा ई-केवायसी करताना अडचण आली किंवा यादीमध्ये नाव असताना अडचण आली तर तुम्ही एक अर्ज भरायचा आहे. ते अर्ज कोणाला पाहिजे नसेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ते अर्ज पाठवले आहे, तुम्ही नक्कीच डाउनलोड करून भरू शकता. आता ई-केवायसी आणि दुसरी यादी. आता पहिली जी यादी आहे ते 16,96,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही रक्कम वितरित केली जाणार आहे. 11,46,000 म्हणजे 11.5 लाख शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ई-केवायसी आणि दुसरी यादी. तात्काळ ई-केवायसी करण्याचे आव्हान देण्यात आलं आहे. पहिल्या यादीत नाव नसलेल्या परंतु अद्याप ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, जेणेकरून निधी मिळण्यास अडचण येणार नाही. आम्ही हे सगळं करू, पण ई-केवायसी करताना अनेक शेतकरी बांधवांना अडचण येत आहे. मग यावरती देखील लवकरात लवकर उपाय काढणं गरजेचं असणार आहे. कर्जमाफीची दुसरी यादी. पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेनंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी 10 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. हे बघा, जी पहिली यादी आहे ती 22 जुलैला आली. त्यानंतर 2 दिवसानंतर 24 तारखेला अजून एक यादी आली, ज्यामध्ये 16,96,000 शेतकरी बांधवांची नावं आली. पहिली यादीत फक्त 533 शेतकरी बांधवांची नावं आली. आणि आता जी दुसरी यादी येणार आहे, ज्यामध्ये 14 लाख शेतकरी बांधवांची नावं येणार आहेत 10 ऑगस्ट 2026. आता ही यादी आहे ते नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची यावी अशी मागणी आहे. पण जे थकबाकीदार शेतकरी आहे पुन्हा त्यांचीच यादी यावेळेस देखील येणार आहे. बँकेबाबत घेतलेले निर्णय. राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकेबाबत धोरण. राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जमाफीसाठी सरकारने हेअरकट बाबत धोरण निश्चित केले असून उर्वरित 2 बँकांनीही तातडीने संमती देण्यास निर्देशन दिले आहे. त्यामुळे या बँकांमधील कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता हेअरकट हे खूप गाजलाय विषय बरं का, की हेअरकट म्हणजे काय. कारण जेव्हा प्रेस नोट आली बघा, नवीन एक प्रेस नोट सरकारने जाहीर केली, त्यामध्ये देखील हे जे काही हेअरकट आहे या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जमाफीसाठी सरकारने हेअरकट बाबत धोरण निश्चित केलं आहे. त्यामुळे उर्वरित 2 बँकांनीही तातडीने संबंधी देण्यास सांगितलेले आहे. तक्रार निवारण केंद्र आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी दरम्यान रक्कम किंवा इतर माहितीमध्ये काही त्रुटी किंवा अडचण आल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण केंद्रात तात्काळ अर्ज करता येणार आहे. अर्जाची जी काही प्रत आहे ती आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून पाठवली आहे, त्यामुळे तिथे एकदा नक्की चेक करा. तक्रार निवारण केंद्रात हे तात्काळ अर्ज तुम्हाला करायचा आहे. या पत्रकार परिषदेद्वारे सहकार मंत्री यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत कर्जमाफीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून तातडीने अंमलबजावणी होत असल्याचे स्पष्ट केले आहे. तर अशा प्रकारे हे पत्रकार परिषद पार पडलं. पण त्यामध्ये महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये कधी. नियमित कर्जदार पैसे भरतात त्यांची यादी जी आहे ती 23 लाख शेतकरी यामध्ये पात्र आहे, ज्यामध्ये 50,000 रुपये प्रोत्साहनभार मिळणार आहे. ज्यावेळेस 2017 मध्ये 25,000 रुपये मिळत होते, त्यानंतर 25,000ची वाढ करून 2019 मध्ये पुन्हा 50,000 प्रोत्साहनभार मिळत आहे व म्हणजे मिळाले होते 2019 मध्ये व आता 2026 सुरू आहे, ज्यामध्ये खूप गाजावाजा केला, खूप मोठं ऍडव्हर्टाइजमेंट म्हणा, खूप गाजावाजा झाला की कर्जमाफी होतीये, खूप मोठ्या प्रमाणात कर्जमाफी होते. सगळ्यात जास्त मोठी कर्जमाफी आम्ही केलेली आहे. कोणतेही निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता आम्ही शेतकरी बांधवांना कर्जमाफी केली आहे. आम्ही शेतकरी बांधवांची जे काही कर्जमाफी आहे म्हणजे 7/12 आहे ते कोरा करू. मग इथं जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी, जसं की रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी चूक केली, काय चूक केली आहे लवकरात लवकर
कळायला पाहिजे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड केलेली आहे, मग इथे त्यांना न्याय मिळायला पाहिजे का नको, तुमच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. 2 लाखापर्यंत अनुदान मिळालं पाहिजे ही मागणी आहे, त्याबद्दल देखील इथे प्रश्न उत्तर झालं पाहिजे आहे. कारण प्रोत्साहनपर लाभ काय, ज्या शेतकरी बांधवांनी नियमित कर्ज भरलेले आहे त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये मिळत आहे. यावेळेस वाढ झालेली नाही 2026 मध्ये, जसं 2017 नंतर 19 मध्ये काय झालं आहे की 25,000ची वाढ झाली होती. तर अशा पद्धतीने कर्जमाफी संदर्भात पत्रकार परिषद पार पडलेली आहे. तुमचं मत आपल्याला नक्कीच कळवा. तुम्हाला देखील वाटत असेल नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये मिळावं तर आपल्याला नक्कीच सांगायचं आहे. आता हे टॉपिक खूप महत्वाचं आहे, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. शेतकरी कर्जमाफी 2026 पत्रकार परिषद झाला आहे. कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे, पण रेग्युलर कर्जदारांना देखील 2 लाख रुपये द्या, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही. OTS भरणारे म्हणजे वन टाइम सेटलमेंट वाल्यांना देखील 2 लाखापर्यंत कर्जमाफी, 2 लाखांच्या वरती जे पैसे होईल त्यांना भरावे लागणार आहे व त्यासाठी देखील मुदत 2027 मार्च महिना 2027 पर्यंत देण्यात आलेली आहे. मग सगळ्यांसोबत न्याय होतो तर नियमित म्हणजेच रेग्युलर कर्जदारांनी काय पाप केलं आहे याचं उत्तर नक्कीच मिळालं पाहिजे आहे. महत्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून पुढील सर्व सरकारी अपडेट शेतकरी बांधवांसाठी अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.